नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गणेश मध्ये मागील 1-2 दिवसापासून अकोले विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही मत व्हिडिओच्या माध्यमातून इमेजच्या माध्यमातून मी व्यक्त केलेला आहे। तुम्हाला लक्षात आलेच असेल की 2019च्या निवडणुकीत आम्ही विकासाच्या मुद्द्यावर माघार घेतलेली होती, परंतु त्या अनुषंगाने कोणतेही काम झालेले नसल्याने यावेळेस आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्याच्या नियोजनासाठी झटणार आहे। मागील 2 व्हिडिओच्या अनुषंगाने या ठिकाणी डॉक्टर किरण लामटे समर्थक काल काही मेसेजेस, काही फोन कॉल्स याच्या माध्यमातून माझे संपर्क केला आणि मी जे बोलत आहे ते खोटं आहे असं या ठिकाणी मला सांगितलं, परंतु माझ्याकडे सगळे पुरावे असल्याने नंतर त्यांचा आवाज दबला आणि त्यांच्या लक्षात आलं की डॉक्टर किरण लामटे यांनी मागील वेळेस ज्या मित्रपक्षांना किंवा अपक्ष उमेदवारांना जी आश्वासनं दिलेली होती की तुमच्या गावामध्ये आम्ही रस्ता करू, तुमच्या गावापर्यंत आम्ही पाणी पोचू, पिण्याचं पाणी तुम्हाला मिळेल, अशा अनेक पायाभूत सेवा सुविधांच्या विकासासाठी माघार घेतलेली होती, परंतु त्यापैकी कोणतंही काम, कुणाचंही कोणतंही काम झालेलं नाही आहे। या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की काही दिवसातच 22 तारखेपासून नामनिर्देशन फॉर्म भरण्यास सुरुवात होईल। त्यावेळेस ज्या पद्धतीने मी किरण लामटे यांच्यावर या प्रश्नाबाबत आरोप करत आहे, त्याच पद्धतीने माझ्यावरही काल त्यांच्या समर्थकांकडून मागच्या वेळी पैसे घेतले आणि अर्ज माघार घेतला असा अनेक जणांनी आरोप केला। या व्हिडिओच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचं आहे की जे अंधभक्त किरण लामटे यांच्या प्रेमात पडलेले आहेत त्यांनी थोडं आपल्या नेत्याला विचारून पाहावं, माननीय विनयजी सावंत यांना विचारून पाहावं, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर डावे उजवे मदतीला असणारे यांनाही विचारून पाहावं की डॉक्टर गणेश मध्ये यांनी 2019 साली कोणत्या मुद्द्यावर माघार घेतलेली होती। आणि मला हे माहीत होतं की भविष्यात माझ्यावर असा आरोप केला जाणार आहे, म्हणून त्यांचे सगळ्यांचे फोन कॉल्स रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। याशिवाय पत्रकार परिषद घेतली होती अकोले टाइम्सने, त्यांच्यासुद्धा चॅनलला जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। याशिवाय अनेक काही लेखी पत्रकं आहेत, अनेक अर्ज केलेले, अनेक निवेदनं केलेली पत्रकं आहेत, हे सुद्धा मी जनतेसमोर मांडणार आहे। म्हणजे त्यांनी काल माझ्यावर जो आरोप केला त्यांच्या समर्थकांनी की तुम्ही मागच्या वेळेस पैसे घेऊन अर्ज माघार घेतला आणि 5 वर्षांनीच उगवला, या ठिकाणी अशी आमची भावना होती की आम्ही नोकरी करतो गावाकडं, आता सर्व एकमताने माननीय शरद पवार साहेब, माननीय अजित पवार साहेब यांच्या विचाराने आपण जर एखादा प्रतिनिधी निवडून दिला आहे तर त्याच्या कामामध्ये ढवळाढवळ नको म्हणून फक्त निवेदने आणि फोनच्या याच्या माध्यमातून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या कामामध्ये कुठेही विरोध केला नाही, परंतु त्यांनी आपली कर्तव्य दक्षता आणि प्रामाणिकपणा दाखवलेला नाही, सगळ्यांनाच त्यांनी फसवलेलं आहे। जरी तालुक्यामध्ये तुम्हाला आता 2-4 ठिकाणी डांबरी रस्ते दिसत असतील, जरा खाली उचकून बघा किती सेंटीमीटरचा डांबरीचा थर आहे। निळवंडेचा कॅनल त्या ठिकाणी काढला, कॅनल एका ठिकाणाहून पाणी दुसऱ्या ठिकाणी नेणे शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे, तो व्यवसाय शेतीचा व्यवसाय त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने होतो, परंतु कॅनलचं काम कसं केलं पहा। कळस आणि त्या परिसरामध्ये मी भेट दिल्यानंतर कळालं की सगळ्यांच्या शेतामध्ये कॅनलचं वॉटर लॉगिंग होऊन सगळं पाणी शेतामध्ये जायला लागलेलं आहे, घरांमध्ये पाणी घुसायला लागलेलं आहे आणि एक दिवस त्या कॅनलच्या आजूबाजूच्या सगळ्या जमिनी पाणथळ होतील आणि त्या तिथल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल, हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। म्हणजे काम केलेलं आहे, किती प्रकारचं काम केलेलं आहे, कसं केलेलं आहे हे जनतेने सर्व पाहिलेलं आहे, परंतु त्या कामाचा दर्जा अतिशय कमी आहे। सगळ्यात महत्त्वाचं केंद्र शासनाची योजना आली जल जीवन मिशन। मला योगायोग असा आहे की अकोले तालुक्यातील जल जीवन मिशनचा परिणाम तिथल्या लोकजीवनावर कसा झाला आहे याचा शासनाचा एक प्रकल्प मिळालेला आहे
त्या प्रकल्पाच्या माध्यमातून मला इम्पेरिकल स्टडी करायचा आहे की त्याचा प्रभाव कसा झालेला आहे। पण बऱ्याच ठिकाणी मी व्हिजिट दिलेली, अजून प्रकल्प पूर्ण झालेला नाही। 1 वर्षाचा तो प्रकल्प आहे की त्या ठिकाणी अनेक कॉन्ट्रॅक्टदार आहे जल जीवन मिशनचे किंवा रस्त्याचे असतील, प्रचंड प्रमाणामध्ये पैशाचा भ्रष्टाचार या नेते मंडळींकडून झालेला आहे। जल जीवन मिशन ज्या ठिकाणी विहिरीला पाणी लागत नाही तिथे विहीर काढलेलं आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा कुठलाही रिसोर्सेस नाही तिथे विहीर काढून ठेवलेला आहे आणि फक्त पाईपलाईन पोहोचवलेले आहे। टाक्या सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाच्या बांधलेल्या आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुणवत्ता नाही, फक्त टेंडर घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी काम पूर्ण केलं आहे। त्याची फोटोग्राफी करून इंजिनियर त्यामध्ये समाविष्ट असणारे जे काही जल जीवन मिशन मधील अधिकारी असतील यांनी आणि तालुक्यातील नेत्यांनी संगनमताने या ठिकाणी या रस्त्याचे टेंडर असतील आणि जल जीवन मिशनचे टेंडर असतील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। केंद्र सरकारचं म्हणणं आहे की प्रत्येक घराला नळ पोहोचला पाहिजे, पण माझ्या वाडीला अद्यापही जल जीवन मिशनचं ड्रॉइंग त्या ठिकाणी नकाशामध्ये कुठेच दिसत नाही। म्हणजे माझी वाडी ह्या वेळेस सुद्धा पाण्या वाचून वंचित राहणार आहे। असं माझंच गाव नाही, तालुक्यामध्ये अनेक गाव आहे। पेंबरेवाडी असेल, मागच्या इलेक्शनमध्ये 0 मतदानावर बहिष्कार का टाकला? कारण हे तर मतदान देऊन काहीच करत नाही, वर्षानुवर्षे त्या गावाला रस्ता नाही, वर्षानुवर्षे त्या गावाला पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, अशी अनेक गावं वाडी वस्त्या या तालुक्यामध्ये आहे। हे मतदार नाहीत का तालुक्याचे? आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे, या लोकप्रतिनिधीचं काम नाही का यांचे प्रश्न सोडवणे? फक्त मुठभर लोकांना हाताशी धरायचं, 2-4 व्हिडिओ काढायचे। काल परवा त्यांची व्हिडिओ यायला लागलेले की आमचा नेता असा आहे, आमचा नेता तसा आहे। अहो त्यांना तुम्ही मॅनेज केलेलं आहे, हे 5 वर्षामध्ये काय व्हिडिओ आले नाही, मागच्या 4 वर्षामध्ये काय व्हिडिओ आले नाही, इलेक्शनचं बिगुल वाजल्यानंतरच तुमचे व्हिडिओ यायला सुरुवात होतात। म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी खोटेपणा आहे, हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे। आणि ह्यावेळेस नक्कीच आम्ही ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। ज्या वेळेस माननीय अजितदादा पवार शरद पवार पक्षातून बाहेर पडले त्याच वेळेस लक्षात आलं की हा नेता अतिशय डुप्लिकेट आहे। ज्यांनी माननीय शरद पवारांनी त्यांना लढायला शिकवलं त्यांनाच सोडून पक्षातून बाहेर पडले आणि त्यांच्याबरोबर जे बाहेर गेले ते सुद्धा अत्यंत डुप्लिकेट आहे। म्हणजे पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारी लोक आहे। त्यामुळे ह्या वेळेस कोणत्याही प्रकारची माघार न घेता या गद्दारांना तालुक्यातून हद्दपार करायचं आहे। यांना सत्तेची जी भूक लागलेली आहे ती भूक त्यांची कायमची आम्ही बंद करणार आहोत आणि तालुका कसा सुजलाम सुफलाम होईल याकडे आमचं लक्ष असणार आहे। प्लॅनिंग कमिशनमध्ये असतो आम्ही की एखाद्या तालुक्याचा अविकसित भागाचा विकास करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या योजना राबवाव्या लागतात, कुठल्या प्रकारच्या योजना पायाभूत सेवा सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवाव्या लागतात, ग्राउंडपर्यंत कोणत्या गोष्टी पोहोचवाव्या लागतात याची कल्पना आम्हाला आहे। वेगवेगळ्या शासनाच्या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही शासनाला ते रिकमेंडेशन केलेलं आहे। प्लॅनिंग कमिशनमध्ये सल्लागार असताना, भौगोलिक सल्लागार असताना माझा भूगोल विषय आहे म्हणून या ठिकाणी मी प्रकर्षाने तुम्हाला हे सांगतोय की भौगोलिक परिस्थितीनुसार त्या प्रदेशाचं विकासाचं नियोजन कसं करायचं याची माहिती आम्ही शासनाला या ठिकाणी दिलेली आहे। इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मुद्दा पाहायला मिळेल की तालुक्यामध्ये तालुक्याची ब्लूप्रिंट आम्ही तयार केलेली आहे की पाणी पार प्रत्येक घटकापर्यंत फक्त पिण्याचं नाही, शेतीसाठी पाणी कसं पोहोचेल, उद्योगधंदे उभारायचे, MIDC उभारायचे तिथवर कसं पोहोचेल, तिथून रस्त्याचं नेटवर्क कसं असेल, उद्योगधंदे एखाद्या गावामध्ये छोटे मोठे महिला गृहउद्योग असतात, लघु उद्योग असतात, त्या पद्धतीने उद्योगधंदे जर झाले तर त्याला मार्केट कसं मिळणार, शिक्षणाची व्यवस्था कशी असणार, शिक्षणाची व्यवस्था झालेली आहे। आश्रमशाळामध्ये ढिगभर आश्रमशाळा आहे तालुक्यामध्ये। आश्रमशाळेमध्ये कधी गेलेत का आपले डॉक्टर किरण लामटे? तिथली शाळेची गुणवत्ता पाहिली का कशा पद्धतीची आहे? विद्यार्थ्यांना 5वीच्या मुलाला जर वाचता येत नसेल तर तालुक्यातील आमदाराचं काम आहे की त्या ठिकाणी शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे। ट्रायबल डिपार्टमेंट असेल, आदिवासी निधी या डिपार्टमेंट मार्फत स्पेशल या तालुक्यांना वेगळा अजून निधी दिला जातो। जनरल निधी या ठिकाणी असतोच, पण आदिवासी तालुका असल्याने त्या ठिकाणी स्पेशल अशा प्रकारचा निधी असतो। तो निधी कुठं वर्ग केला, कसा वर्ग केला या बाबतीत सुद्धा कोणत्याही प्रकारची माहिती जनतेला नाहीये। करोडो रुपयांचा निधी येतो पण या निधीचं उपयोजन चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये झालेलं नाही, फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी या पुढाऱ्यांनी लक्ष दिलेलं आहे। त्यामुळं मला या ठिकाणी सांगायचं की एकदा आमच्यासारख्या शिकलेल्या लोकांच्या हातामध्ये तालुका देऊन बघा। देशामध्ये जर असा तालुका बनवला तर नावाचा गणेशमध्ये या ठिकाणी सांगणार नाही। पूर्ण देशातून लोक, जसं भास्करराव पेरे पाटलांनी ग्रामपंचायत बनवलेली आहे, दररोज त्यांची व्हिडिओ मी बघतो। काय केलंय त्या माणसाने? साधाच माणूस आहे, फक्त गावातली साधन संपत्ती वापरून आपलं गाव समृद्ध बनवलेलं आहे। तसंच तालुक्याचं नियोजन सुद्धा आम्ही केलं, त्याची ब्लूप्रिंट, त्याचा जाहीरनामा लवकरच
या चॅनलवर, आदी मीडिया चॅनलवर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल। त्यामुळे सर्व जनतेला माझी अशी विनंती आहे की तुम्ही खरं आणि खोटं याच्यामधला फरक समजून घ्या। तुम्हाला या वेळेस करोड रुपये तालुक्यामध्ये आलेले आहेत, त्याचं आमिष दाखवून तुम्हाला मतदान वळवण्यासाठी प्रयत्न केले जातील। पैसे घ्या तुम्ही त्यांच्याकडून, घेऊ नका असं आम्ही म्हणत नाही, कारण तुमचेच पैसे आहे, तुमच्याच गोष्टीमधून या ठिकाणी टॅक्सच्या माध्यमातून हे छोटे मोठे 1-1, 2-2 रुपये, 10-10, 20 रुपये टॅक्सच्या स्वरूपामध्ये हे त्यांच्याकडे जमा झाले आणि त्यांनी तोच पैसा निवडणुकीमध्ये वापरण्यासाठी काढलेला आहे। भाजप प्रणित ज्या ठिकाणी जो पक्ष आहे त्या पक्षाची ध्येय धोरणं भविष्य काळासाठी अंधारमय आहे। आपल्या देशाचा विकास खुंटेल आणि हुकुमशाही पद्धती या देशामध्ये लागू होईल, म्हणून या भाजप प्रणित आणि त्यांच्या मित्र पक्षांना या लोकसभेमध्ये जसं सर्वांनी दाखवून दिले तसंच या 288 मतदारसंघामध्ये त्यांना सत्तेवरून खाली बसवायचं आहे।